ठरवलं मी ना, आता ठरवलं मी एकटीच राहतो. मला कोणाचा सहारा नाही पाहिजे ना, मला कोणी सोबत पाहिजे. मी एकटीच ठामपणे निर्णय घेत आहे आणि मी एकटीच राहत आहे ना. मी कोणाच्या घरी येत ना कोणाच्या उरावर बसत. हाव, तुमच्या घरी आहे ना म्हणजे तुमची कामं करणं होय, तुम्ही मला असेच ठेवाल, कामं करून घ्याल आणि बस. मग काही दिवसाने म्हणाल हा इथं नवरा होता, लफडा होता म्हणून मी इला हाकलून देतो. नाकात नऊ केल्यापेक्षा बाई मी वेगळीच राहतो आणि एकटीच राहतो ना बापा. तुम्ही जरी म्हणत असाल राय माया घरी, राय माया घरी, तुमचे नवरे ना तुमचे लेकरं, तुमच्या लेकराईले तुमच्या नवऱ्याला मी आवडत नाही ना, शिदे शिदे मी बोलून राहिली. तुम्हाला राग येऊ का लोभ येऊ, मी एकटी तिकडे खोपळ टाकतो आणि एकटीच राहतो मी तिकडे. शेवटी मग माझ्या नशिबेचा साथ माझ्यासोबत जे काही होईल ते. अगे माय बाई, आता काय झालं? शांताबाईच्या घरी राहून राहिली होती न तू लगेच लगे. तुला कायचा पारा चढला बाबा कोमल एखादा म्हण. अहो पार्वती बरोबर आहे व तिचं. मी ना मार पहिले उड्या मारल्या, ग्वाही देतो, शासनाच्या नियमानुसार घेतो तिले माझ्या घरात, तिले राहू देतो, माई पोरगी मानतो, पोटच्या पोरीपेक्षा जास्त जीव लावतो. पण काही नाही व माय नवरा म्हणते ठेवू नको म्हणते, लोकांची लेख बाय वय म्हणते, तिले का हाय नाही का म्हणते, असं नाही का कोणी तिच्या रिश्ते नाते इथं राहत नाही म्हणते, हे का अनाथ आहे का म्हणते, घे व माय. नवरा म्हणते ठेवू नको आणि पोरगी म्हणते ठेवू नको. सांग बाई आता काय करा. नवराच म्हणते ठेवू नको तर काय करू सांग. नवरा म्हणते ती दुसऱ्याची पोरगी आहे म्हणते, उद्या काही कमी जास्त झालं म्हणते तर आपणच फसून जाऊ म्हणते. हाय ना म्हणते तिची आई बाबा, चांगलं सांभाळते ना म्हणते तिले, म्हणते त्याच्याच जवळ तिले राहू दे म्हणते. आणि कसं आहे म्हणते, दोन दोन गोष्टी होतच असते म्हणते, आज उद्या तिच्यावर अत्याचार होईल म्हणते, आज उद्या तिच्यावर काय माय काही समजायला येऊन राहिलं काय करावं काय नाही तर. माय बाई शांताबाई, तू आतापर्यंत किती म्हटलं माय, काय रंगारंगाचं बोलली तू. म्या म्हणलं बाई नाही बाई, डुबके कोतीनचे का सहारा म्हणजे शांताबाई आहे म्हटलं. तर कायचं माहिती आहे घरी नवऱ्याचाच बदाड आहे नाही काय. आता मला असं वाटतं शांताराम भाऊ तर असे नाही आहे, पण त्याची कानं कोणी भरले होय. शांताराम भाऊ काही अशातले आहे नाही. मी सांगतो ना, त्या काजल कमल्यानंच त्याची कानं भरले. आणि कसं आहे रश्मी, तू मला सांग, दुसऱ्याची लेख बाय खरंच ते दुसऱ्याची लेख बाय बिचारे, आज उद्या आपण तिचं लग्न करून दिलं, काही ना काही समजा कमी जास्त होतच राहते ना. आता समजा मी बोलली तिले कोणत्या गोष्टीला रागावलं तर लोक ऑब्जेक्शन उचलते ना, नाना प्रकारचे ऑब्जेक्शन उचलते. त्याचं म्हणणं असं वय का गालबोट लागन बा आपल्याला, बरं गालबोट लागू दे, पण कसं आहे आपल्याच्या त्या पोरीचं नुकसान नाही झालं पाहिजे बा. आणि तिच्या मागचे नुकसान करणारवाले लय मोठे मोठे आहे, जशी काजल कमला, काय तर तुम्ही काही काढते नाही काय. आणि लोकांना काय आहे व, आता लोक काय म्हणणार आहे, 6 दिवस गंगाच्या घरी नाही टिकली, 6 दिवस कमलाच्या घरी नाही टिकली, पोरीचंच खोट आहे असंच म्हणणार आहे ना शेवटी. हा, आणि असे म्हणणार आहे लोक, कामं करून घेते ना टाकून देते, कामं करून घेते ना टाकून देते. सांग बाई आता मी काय करू. आता डोक्याला हात लागले मायवाले. काय माहित बाई, मग काय कोमल काय करायचं हो बापा. माझ्या घरी चाल म्हटलं, माझ्या पिदाळा नवरा आहे बापा, नुसतं दारू पिऊन धुन राहते. आणि हिच्याही घरी नवऱ्याचंच टेन्शन आहे बापा. सांग नाहीच ठेवू शकत ना असं पाहुणीन म्हणून कोणी कोणाला ठेवू शकते, महिनाभर ठेवून 2 महिने ठेवून, त्याच्या उपर कोणीच कोणाच्या घरी टिकत नाही, वास लागते. आपलंच टिकत नाही ना माय, आपलंच टिकत नाही, आपलंच तर नातलं टिकत नाही तर काय लोकांचं टिकणार आहे आपल्या घरी. शांताबाई, 4 चौघात बोलायच्या अगोदर हे तुला विचार करायला पाहिजे शांताबाई. कशाही कोणत्याही गोष्टीचा विचार करून माझ्या घरी जो माझ्या घरी तुला केलं. आणि सर्व वेळेला असं वाटलं बापा शांताबाई म्हणजे काय आहे ना काय नाही, वाटतेस ना कोणाला. आता शेवटी त्या पोरीला काय वाटेल बाबा, तिच्या तिच्या मनावर काय बीतत असेल तू विचार कर ना शांताबाई. साऱ्या गोष्टीचा माझा विचार करत 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 माझ्या डोकं भिन झालाय. आता काय करू मी सांग. मी बोलून देतो माय, पण कुठं कुठं माणसाच्या गोष्टी ऐका लागते ना नाही काय, कुठं कुठं माणसाच्या गोष्टी ऐका लागते. आता काय करावं ना काय नाही विचार येऊन राहिला बापा. कोणीच काही नका करू, कोणीच काही नका करू, मला कोणीच नाही आहे, मला फक्त देव आहे माझ्या सोबतीले, माझ्यासाठी देव आहे. मी पाहतो माया संघर्षमय जीवन आहे ना, ठीक आहे ना. तेच लेखाले संघर्ष सहन करून घेतो. हे काय सहन केलेलं काय मी ना, काय आतापर्यंत काय सहन नाही केलं काय. किती सहन केलं बापा, तोंडात कोळशे काय घातले, काय मला पट्ट्यानं काय मारलं, फाशीवर काय लटकवायचा प्रयत्न केला, सगळं काही सहन करून मी जिवंत आहे. जोपर्यंत माझ्या नशिबात जिवंत राहणं असन तोपर्यंत मी जिवंत राहीन, आणि मरणं असन तर कशीही मरण नाही काय. जाऊ दे ना माय, सुडावर चढायचं असेल तर सुडावर चढून जाईन, जाऊ दे तिकडे शेवटी नशिबाच्या साथ. पाय तुम्ही माय काय करायचं तर शेवटी म्हणते ना, आपली माय आपलीच असते, बाकीचे फक्त कामाचे आनंदाचे असते. फक्त तुम्ही वरवर वरवर चोपडेपणा आणि मायेची ममता फक्त वरून वरून पॉलिश नका लावत जाऊ. म्हणजे दुसऱ्याला तुम्ही एवढं अट्रॅक्ट करून घेता स्वतःवर, एवढं प्रभावित करून घेता का नाही बा आपल्याला दुसरी माय आहे. एकदम एवढ्या कोणाच्या जीवाशी खेळत नका जात जाऊन, एवढा मोठेपणा काही तुम्ही दाखवत नका जात जाऊ. शेवटी तुम्ही आपलेच आपले असता, लोकांचे होऊ शकत नाही, समजलं काय. ज्याचं तोच पाहत असते, वरून वरून थुका पॉलिश 2 दिवस कोणी लावत असते. शेवटी वर्षभराची 3-4 वर्षाची गोष्ट राहायची येते ना, तेव्हा आपली आपली अवकात सगळेजण दाखवून देते. समजलं मला आता काय आहे तर. मला असं फुसकाळ्यानं राहिले परवडत नाही आता. सगळे सारखी आहे, सगळे सारखे आहे, गंगाई तशीच आहे तुम्ही तसेच आहे. लोभी कायले म्हणते हे तुम्हाला मी दाखवतो आता, थांबा. काहीच नाही चुकलं तिचं, काहीच नाही चुकलं माझं, काय बोलता आपण, काहीच नाही चुकलं तिचं. आपण तिले मार ते म्हणे ना शेवटी, इला अनाथ आश्रमात नेऊन टाकतो म्हणजे तिच्यासोबत गेली असती, अनाथ आश्रमात राहिली असती. आपण तरी काय करणार आहे माय सांग, आपण तरी काय करणार आहे.
तिच्या घरचेच चांगले नाही आहे, तिची मोठी मायच चांगली नाही आहे. तिच्या मोठी मायने वागवावं नाही का पोरीप्रमाणे? तर काहीच्या काही बाई पयाली पयाली म्हणून तिच्यावर डागच लावून दिला बापा. आणि मॅडही अशी आहे का, किती काही समजून सांगितलं काही मॅड नाही आहे, ते बरोबर गेम खेळले ते. जाऊ दे तिकडे आता, जाऊ दे मग शांताबाई, काही उचलकूद करू नको तू आता, बस जाग्यावर. अवर आज कन्या काकू बिचारे, मी म्हटलं होतं कोमलले, मी म्हणलं बाई मी तर म्हटलं त्यासोबत म्हटलं बाई पाणी भरायला बॉटली. कायची माय राहू दे म्हणे, तुला काही म्हणे जिथे तिथे काय माझ्यासोबतच येतं काय म्हणे, अशी बोलली ना माय. झटकन हात झटकला तिनं, हाव येशील ते म्हणे माय. मग मग मी म्हणलं बाई अशीच करत असेल म्हटलं ही बाई, एवढी चांगली पोरकी म्हटलं बापा जीवापाय प्रेम करणारी गेली बाई तिच्या मागं. तिनं धरला ना बाई धगड्याचा हात, जे पयाली सर 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 दिसली नजरीनं. मी म्हणलं बाई आता येन मग येन, आता येन मग येन, फोन करून सांगते. मी पळाली म्हणते, कोर्ट मॅरेज केलं म्हणते. आता मी तू जर मला घरी येऊन जर लग्न करून देत असशील म्हणते तर मी त्यासोबत येतो म्हणते, नाही तर मी काही येत नाही म्हणते. मी म्हटलं बापा घे व माय म्हटलं, म्हणून मी घरी आली. असं झालं बाई ते, आणि हे तिथे गेले. आता कसं कसं काय सांगणार आहे मी मानवऱ्याला मापोरीले, एवढा तिले मी न एवढी तिची बोलायला लावते. काय काय नाही केलं त्या पोट्टीसाठी, हरामजादीसाठी नाही का. शेवटी ते माझ्या तोंडावर थुकली असंच म्हणणं. अम्माय पण काजल कमल्यानं काही काही फैलावून दिलं म्हणते ना, अफवा आहे म्हणते ना, हे काही कोर्ट मॅरेज नाही झालं म्हणते. तू सांगून राहिली का फोनवर तुला सांगितलं कोर्ट मॅरेज झालं? अगे माय हो ना माय, फोन आलता ना मले, फोनवर सांगितलं ना कोर्ट मॅरेज केलं, असं केलं तसं केलं. मी आता येत नाही, चालली जाय गावाले. मग ठाकायले कायच्या काही पसरवून बापा, आणि मी नव्हती का तिथं? सांग, शेवटी आपलं पोटचं लेकरूच आपलं असते माय. ते पळून जाव काही जाव मायले समजून घेते. पण ह्या पोट्टीनं बाई बिचारे सांगणं एवढ्या मोठ्या स्टेशन. आता मी शिकली सवरली होती म्हणून बरं झालं घरापर्यंत आली. एखादी अनपड असती माय तर सांग कुठे गेली असती, कुठे गेली असती, कोणाला विचारलं असतं, कोणी कोणाला मोजते काय बाहेर गेल्यावर सांग. काही कोणाला वाईकत नाही मग माय. शिकल्या सवरल्या माणसाचं तर बँड बाजा वाजते, आणि अनपड माणसाचं काही विचारूच नको, कोणी नाही विचारत. सांग बाई, मग असं ते केलं त्या पोट्टीनं. म्हणून बाई मला तिचा लय राग आला, म्हणून मी म्हटलं माझ्या घरी की मी तुला ठेवत नाही. आणि तिथून आता यासाठी वापस आली म्हणते तिच्या घरी. म्हणते माय राहिले जागा नाही, भाड्यानं राहते म्हणते तो. आता काही दिवसानं घर बांधणार आहे, नेले येणार आहे. या पोट्टीनं आतापासून काही असं तमाशा करावं सांग ना. म्हणते राहिले जागा आहे नाही ना, हाकललं म्हणते. दुसरी गोष्ट तर आता तू मला सांग, हे तोंडावर शेण लावून ये नाही घरात ठेवणार आहे काय? अशी किती क्षण लावून आली असं आपल्याला माहित आहे काय? सांग. त्यापेक्षा कायले बापा आपल्याला गालबोट लागल्यापेक्षा राह ना तू अलग, आपल्याला काही घेणं नाही आहे त्याशिवाय. तू जिथं गेली ना तिथंच राह. काय मी आता शांतीने ठेवलं म्हणते, भल्ली शांतीले सवय माय. आपल्या पोरीचं धुणं नाही होत, आपली पोरगी किती कांड करून घरी बसली आहे, घरातल्या घरात भोकं पाडते. ती शांतीला दिसत नाही, चालली आहे दुसरी. अव दुसऱ्याचं लेकरू ठेवल्यानं गालबोट लागत असते नाही काय? मग नाही ते काय बरोबर आहे बघ गंगा. आता तू मला सांग, आता त्या घरी होती कोमल, तुलाही गालबोट लागलं, तिलाही गालबोट लागलं. आणि शांताबाईच्या घरच्या पोरीने, शांताबाईच्या पोरीने नवराच केला होता, नवरा करून ते इथं आली. कोणी काही म्हटलं काय, शेवटी शांताबाईची पोरगी व्हायते. पोरगी व्हाय बा. पण दुसऱ्याच्या लेकरावर कोणी नाव बोट ठेवते ना, कोणी बत्तच त्याने काहीच्या काही म्हणून देते. म्हणून तिच्या आपलंही नाव खराब होते आणि त्या पोरीचंही नाव खराब होते. शांताबाईनं तिचा सपोर्ट करायला पाहिजे, पण एकदम अंगावर घेपर्यंत, अंगावर येईपर्यंत एवढा सपोर्ट तिला करायला नाही पाहिजे. हो माय, शांतीचं तिथे जिथे तिथे जिथे तिथे चुकते त्या बोलेल तिनं घरात नाही ठेवायला पाहिजे. तिचा नवरा काय मी तिला ठेवू देते का नाही ठेवू देत? सांग बाई, केला होता का तिने नवरा, नाही केला होता का नाही? मग नाही तर काय माय. तर बाई इथे माया पोरीले म्हणते शिन्नाल हाय, हलकट आहे, भांडणं लावी आहे. हिच्या पोरीने नवराही केलता, संसारही चालू झाला होता. बरं झालं माहिले पोरग जन्माला नाही घातलं. आणि तिच्या बरोबर ती रश्मीची पोरगी, त्या काय म्हणते तुझीच पोरगी भांडण लावीन, बदमाश आहे म्हणते. एवढं मोठं त्याचं मॅटर मी एकटीने सुलटवलं, एकटीनं मी दाबलं. खास करून काजल कमलाय तिथे गेलत्या, कलावती होती तवा. ह्या सगळ्या इकडे भडकवाले पाय, पण सगळं मॅटर मीनं दाबलं. शांताबाईले गाल बोटने लागू दिला. आणि हे 2 दिवसची माई पोरगी आली, याच्या घरी पसली नाही, त्याच्या घरी पाठवली, आणि उलट माया पोरीवरच गाल बोट लावून राहिले. म्हणजे सांगा किती 70 शिंग्या चांगल्या आहे ना, किती वांगल्या आहे तुम्हीच सांगा. नाही व शांतीनं असं नाही करायला पाहिजे. शेवटी तिची पोरगी तशीच ना, दुसऱ्याची पोरगी तशीच. असं आहे, कसं आहे ना, आपल्या घरातला आपण दाबून ठेवतो तर लोकांच्याही बद्दल आपण विचार करायला पाहिजे. शेवटी तू तर तिची जवळची मैत्रीणच होती का नाही? तुमच्या दोघीचे चुकलं आहे माय, थोडं थोडं तिचे चुकलं आणि थोडं थोडं तूही चुकलं गंगा. मी तिच्या एकटीवर आक्षेप घेत नाही. थोडस तुझंही चुकलं, थोडस तिचंही चुकलं. आता तुमचा काय मॅटर आहे बाई, त्याच्यात आम्ही इकडून नाही बोलू शकत, तिकडून नाही बोलू शकत बापा. आम्हाला काही कोणासोबत भांडणं करायची नाहीये ना, आम्हाला कोणात मतभेद ठेवायचा नाहीये. सर्व समान आहे आमच्यासाठी. आम्ही धंदा सोडला जेव्हापासून माझी पोरगी सुधारली तेव्हापासून. आम्ही सत्याच्या मार्गावर चालणारे लोक आहे बापा, नाही का गंगा? आता तुमचा काय शिकवे गेले आहे ते लवकर लवकर दूर करा बापा. शेवटी जशा होते तशा राहा. काय राहायचे माय, जशा होत्या तशा. शेवटी ते आपलं आपलंच पाहिजे ना, आपलं आपलं पाहिले. जाऊ दे ना माय, त्याला बघू दे.
हो त्याच्या पोरीनं कर्मकांड करू दे. आपल्या पोरीनं चांगलं केलं तरी वाईटच म्हणते त्या, आणि त्याच्या पोरीनं वाईट केलं तरी चांगलंच म्हणते. जाऊ दे ना, त्याच्या पुढे द्याऊ येते. पण गंगा काकू तुमची मैत्री लय पक्की होती. थोड्याशा म्हणजे असा भ्रम झालाय तुम्हाला, अन गलतीची मिस्टेक झाली आहे. आणि ते म्हणते ना म्हणजे गलतफहमी गलतफहमी झाली आहे, आपला गैरसमज झालेला आहे. तुमच्या दोघीची मैत्रिणी जशी आहे तशीच तुमची मैत्री ठेवा. कोणाच्या येण्यानं किंवा कोणाच्या गेल्यानं किंवा कोणाच्या जवळच्या व्यक्तीच्या आहे ना तुमची मैत्री तोडू नका. तुमचे काय शिकवे गेले आहे, काय गैरसमज आहे, तो तुमच्या गोष्टी मीटिंग ठेवा आणि त्या गोष्टी तिथं हल करा. असं राहिलं नाही होत का को? कसं आहे, चांगलं राहावं लागतं या दुनियात. काही नाही हो बाई, अहो ज्याची होती हो, अहो ज्याची होती हो त्यानेच नेली, ज्याची होती हो त्यानेच नेली. आज कोमलीची उडून गेली, आज कोमलीची उडून गेली. शांताराम भाऊ पाहिलं जर असं माझ्या पोरीले, काय माहित बिचारी कायच कराव ना काय रे. तर बापा 4 महिन्याचं लेकरू घेऊन आली बाबा तिकून. कवापासून तिने शेण खायला लागली ना काय लागली, आपल्याला काहीच काय त्यातलं माहित नाही बाबा. काय अंधार काय आहे ना काय नाही तिचा वाला. तर जो तो म्हणते सरळ तिचं पोलीस स्टेशनात काम चाललं आणि साऱ्या लोकांची नावं खराब होऊन राहिले बाबा. जिथे तिचा गंगा सोबत गेली माय, गंगा बरं झालं शिकली सवरली होती म्हणून गावापर्यंत आली. नाव पोट्टीत ढंग नाही राहिला. तिकडे 4-5 जणांच्या घरी दिसली म्हणते बापा, आणि 4-5 पोरं होते म्हणते एका जागी जमा झाले. त्यात गंगानं 4-5 लाता खाल्ल्या म्हणते. काय काय नाही ऐकायला आलं बापा. जिथं जाऊ तिथं त्या पोट्टीले कोणी ना कोणी पोट्ट वैकेच म्हणते बापा. अन काय म्हणावं बापा त्या पोट्टीबद्दल, नुसतं गंगाच्या नाकात 9 घालून टाकला होता म्हणते बापा. तर पयाली आणि शेवटी आता गावात आणून टाकली म्हणते. याच्या घरी राहू का त्याच्या घरी राहू. मी ना तर माझ्या घरी नाही ठेवली बापा, काय सांगू तुम्हाला. आणि गंगालाही म्हटलं त्या घरी नको ठेवू, हे पोरगी काही सुधी नाही आहे. उद्या 5-6 जवळ आले म्हणजे काय करशील बापा, आपल्याला लेगाल बोट लागते ना. काय समजा येऊन राहिलं काय करावं ना काय. शांताराम भाऊ त्या पोटीला जरा समजून सांगा, आणि जो कोणता चांगला नवरा असेल त्याच्या घरी जाऊन चांगला संसार कर म्हणा. अशी कामं केल्यात भलाई आहे काय सांगा बरं तुम्हीच. त्या मायाबीन आपण काय करावं आता, पोरगी लय बदमासाच्या मायाबीन नाही. हा पाहिलं कमला, तुझ्याही घरी नाही टिकलीच्या मायाबीन, ते त्याही घरी नाही टिकली. तुझ्या नावाची बदनामी केली, कोळशी तोंडात घातली, असं घातलं तसं घातलं. अरे आबा आम्ही पाहिलं नाही. शेवटी ते पोरगी तोंडावून आपल्याला शरीफ दिसते पण शरीफ नाही आहे ते पोरगी. नाही लय बदमास आहे. अरे बापा बदमाश म्हणजे लयच बदमाश. शांताराम भाऊ काय सांगू तुम्हाला, घरी ठेवायच्या लायकीच नाही आहे. आपल्या संगतीनं सोबतच्या पोरीले सोबतच्या बैले बिघडवणारी पोरगी आहे ते काय म्हणते गंगा काकुले. हाव आता तू असेच कामं चालू करून दे. हाव काय पडलाय गावात, इकडे तिकडे घुमत जाऊ मस्त. याच्या घरी जात जाऊ त्याच्या घरी जात जाऊ, खाणं पिणं करत जाऊ, आणि पैसे लुबाडाचे धंदे आपण चालू करून देत जाऊ. आणि काय होते 10 नवरे ठेवले अशी म्हणे ते पोरगी. सांगा एवढ्या मोठ्या बैले तिची माय होय ना ते. मायले असं म्हणणं शोभते काय तिचं. आता एवढ्या लोक मला सांगा लाज वाटून राहिली. पण कसं आहे, खरं सांगणं हे माझे काम आहे. आज उद्या तुमच्याही घरी पोरी आहे, तुमच्याही घरी बाय आहे, तिले आपल्या घरी ठेवायच्या लायकीच नाहीये. तिले कुठेही जाय म्हणा बाई, पण आपल्या घरी नको राहू म्हणा. आम्ही तर चांगला मोलाचा आणि चांगला सल्ला देऊन राहिली बाई लोकांना. तिची बिन बदमासाच्या माय बिन पोट्टी. पोट्टीने तर एकदम नाकात नऊच आणून टाकलं बा. हा काय पोरीचं राज्य हो दरारा. हा कोमल 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 कोमल, जो कोमल बँडवर येते तो एकदम बँडवर शेतीच्या माय बिन. तिची बिन आपल्या बाई गलीच्या माय बिन पोट्टीची दया येते. हा कोमल अशी व तिच्यासोबत असं करते व तसं करते व त्या माय बिन पोट्टी 70 शिंगी आहे. पोट्टी चांगली नाही आहे ते. कमलाबाई काजलबाई सांगून राहिले इथं. नाही बापा सांगून राहिली, माझ्या पोटची पोरगी वय बापा, माझ्या रक्ताची पोरगी वय. तुम्हाला शेवटी सांगून राहिली मी, माझीच पोरगी वय. तुमच्या घरी राहतोय मला तिला ठेवू नका बापा. तुमच्या लेकराले बिघडवून तुमच्या बायकोले बिघडवून. हे पोट्टी लय बदमाश आहे बापा. अतो नाद बदमाश आहे, तुम्हाला बिघडवून टाकून. एवढी बदमाश पोट्टी आहे बापा. तिला बिलकुल राहायला जागा नका देऊ. तुमच्या बायका साध्या भोळ्या आहे रे बापा. साध्या भोळ्या बायका तुमच्या, आमच्या सारख्या चंट दिमागाच्या बायकाले तुमच्या साध्या भोळ्या बायका आहे. कसं आहे, कोणाला तरस येते का नाही, एकदम लाचारपणाने आपल्या जवळ आलं तर कोणाला तरस येते. पण तरस नाही खायचा, बिलकुल तरस नाही खायचा. नाही 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 बरोबर आहे. काल आली होती तिच्या मायबीन माझ्या घरी. ते शांती म्हणे इले आपल्या घरी ठेवतो म्हणे. म्हटलं बिलकुल नाही. कसं आहे, दुसऱ्याची पोरगी आहे म्हटलं, गालबोट लागत असते म्हटलं. शेवटी ज्याचं रक्ताचं नातं असते तेच त्याला सांभाळते म्हटलं. 2-4 दिवस राहीन म्हटलं हळ तिच्या जीवाले, 4थ्या दिवशी व्हायन म्हटलं चांगली. म्हटलं काही तू टेन्शन घेऊ नको म्हटलं, आपल्या घरात काही ठेवू नको म्हटलं च्या मायबीन. बरं झालं कमलाबाई तुम्ही मला पहिलेच हुशार करून दिलं. कसं आहे, संगती गुण कोणाचा चांगला पाहिजे असते नाही काय. आता संगत गुण घेणं ते आपल्यावर आहे म्हणा. तरी पण काहीले आपल्या पोरी चांगल्या आहे ना, आपल्या बायको चांगल्या आहे ना, बिघडवायची कामं करत असेल तर काहीले आपल्या त्या पोरीला आपल्या घरात ठेवायचं नाही काय. ते पोरगी तिचा कसं आहे, असे लोक स्वतःचा जीव बरोबर वाचवते आणि स्वतःचा खाणं पिणं बरोबर करते ते, आणि पैसे त्याच्याजवळ बरोबर राहते. त्याचं टेन्शन घ्यायला पुरत नाही. बरोबर त्याला राहायला जागाही भेटते. चांगल्या लोकांसाठीच कुठे जागा नसते. समजलं काय. हे असे वांगले लोक कुठेही जाते कुठेही राहते बरोबर.
तसंच आहे न ते, तसंच आहे शांताराम भाऊ ते. हो छम्मक छल्लो छेल छबेली कहते हैं मुझको रासर सेली. ओ लावले ना मग मी अजून भांडणं. कशी आहे मी भांडणं लावायला वसतात. शेवटी तोडलीस ना गंगाची आणि शांतीची दोस्ती. अशी कशी पक्की दोस्ती आहे, 7 समुंदरही आमच्या आळ आलं. आमच्यावरून किती काही पुरं लोटले म्हणे. शेवटी आमची मैत्री एवढी गहिरी आहे म्हणे, कधीच तुटू नाही शकणार म्हणे. एका गैरसमजानं गंगाची, कमलाची, शांतीची, रश्मीची सगळ्याची दोस्ती तुटली. शेवटी गंगा आम्ही आमच्या विरोधात होती तर आमच्या बाजूने घेतली. शेवटी पार्टी चेंज केलीच ना. काँग्रेस मधली भाजपात, भाजपमध्ये काँग्रेसमध्ये. शेवटी केलंच ना जे काही करायचं आहे ते. तर कसा वाटला व्हिडिओ? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की. चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की. भेटू मग उद्याच्या भागात. सांगितलं होतं ना तुम्हाला फेसबुकवर आणि इंस्टाग्रामवर फॉलो कर जा म्हणून. एका नाही केलं बदमाश वानाचे. करा लवकर.